विथ वायर ऑफ लेंथ 1 मीटर. हे वायरची लेंथ काय दिले? 1 मीटर. टेन्शन गिवन, let's say T1 tension 6 Newton. When tension the wire change, म्हणजे T2 चा दिले 54 Newton with same tuning fork. Okay, same tuning fork produce 12 beats per second. म्हणजे beats दिलेत. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क विचारलं. फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क दे आस्क. कसं सॉल्व करणार? कोण सांगते बघूया. 1 मिनिट मध्ये सांगायचं. वर्ड रेझोनन्स हा विसरू नका. फार सोपा प्रॉब्लेम आहे काय? याच्यापेक्षा अवघड आपण सॉल्व्ह केलेत सीईटी लेवलला. थिंकिंग दिले तुम्हाला मी बीट्स मध्ये. रेझोनन्स, लेंथ चेंज होत नाही. टेन्शन आपल्याला माहित आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग काय असते? 1/12 अंडर टी वाय एम. ह्यामध्ये टी बाय म्यू म्हणायचं. ह्यामध्ये बाकी काय चेंज होत नाही. त्यामुळं फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग प्रोपोर्शनल टू व्हॉट? रूट. बरोबर? इज इट राईट एव्हरीवन? आता पहिली केस काय? ट्युनिंग फोर्क रेझोनंट. मे पहिल्या केस मध्ये रेझोनन्स आहे ना, म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सेम ॲज NS1 असणार. त्यावेळी टेन्शन T1 होतं. आणि सेम ट्युनिंग फोर्क मुळे बीट्स हर्ट झाले, बट टेन्शन डिफरंट आहे. ओके, T2 बरोबर. आणि दिलाय 12 बीटचा अर्थ काय? टेन्शन वाढलं की फ्रिक्वेन्सी वाढते ना. म्हणजे NS2 मायनस NT, कारण NS1 आणि NT सेमच आहे. हाऊ मच? 12. इट इज हाऊ मच व्हॉट? 12. मी काय फाइंड करायचं आहे? आपल्याला युजिंग दिस NT फाइंड करायचं. एक इक्वेशन दिलंय, एक रिलेशन माहिती आहे दोघांमधलं. दुसरं कसं फाइंड करणार? हे कळायचं का ना? टेन्शन वाढले की फ्रिक्वेन्सी वाढते, म्हणून बीट्स प्रोड्यूस झाले. तर फार इझी आहे. डायरेक्ट रिलेशन ना. मग मी NS2 बघा, लक्ष द्या, इथे लिहितो. ह्याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. मला सांगा, NS2 बाय NS1 म्हटलं, NS2 बाय NS1, इफ आय से व्हॉट आय टू से? अंडर रूट डायरेक्ट ना, T2 बाय T1. अंडर रूट T2 बाय T1 किती येते? 54 बाय 6. नथिंग बट 9. इज इट राईट? नथिंग बट स्क्वेअर रूट ऑफ 9 म्हणजे काय? 3. म्हणजे NS2 मिळालं. NS2 किती? 3 NS1. इज इट राईट? म्हणजे 3 NT. अंडरस्टूड? इज इट क्लिअर?
आणि त्यामुळे फ्रॉम वन NS2 मायनस NT किती आहे 12. NH2 आहे 3NT. 3NT मायनस NT इज इक्वल टू 12. बरोबर, म्हणजे 2NT किती आलं 12. आणि त्यामुळं आन्सर NT किती आलं NT इज अंडरस्टूड. कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर कळालं. वर्ड रेझोनन्स विसरू नका. रेझोनन्स म्हणजे काय सेम फ्रिक्वेन्सी. इज इट क्लिअर. जे वेगळे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करायलाच पाहिजेत. हे फार 2 महत्वाचे आहेत पुढचे. झालं. आता जास्त वेळ नाही सगळं सेटिंग. नाही